शाले कसलो वास येतो काय ग? काय करपवलास की काय? अरे देवा, तुमका सांगले 2 मिनिटं हैसर लक्ष ठेवा, ता पण तुमका जमला नाही. करपवलीत ना भाजी? मामी इथं समध्या घरचं वातावरण करपलंय आणि तुम्ही काय भाजीचं घेऊन बसताय? काय उद्याला दिवाळ सण आलाय, घरात कसं असं चिवडा लाडू खमंग चकली असा समजा सुगंध दरवळायला हवा. इथं काय करपलेल्या भाजीचा वास. असं नाही की सुतक काही कळना झालंय बक्षाले. नाही की अगं बघ की काही फराळाची तयारी नाही, सदा आकाश कंदील बाहेर लावलं गेलं नाही, अजून लाइटिंग नाही, काही नाही. म्हणतात की घरात येणारी नवीन सून ही घरात आनंद घेऊन येते. इथं आपली दिवाळी नाही, दिवाळ काढायला आली येते. काय मम्मी, काय करतेस? शाले चल बाई निघूया आपण. नाही काय घरचे मालक आलेत, निघूया, नाही तर अजून कोणाची तरी घराबाहेर जायची येळ यायची. मामी तू इतकी शांत का? काय नाही. आता सणासुदीच्या दिवशी घरात नवरा नसेल तर कोणाला आनंद वाटणार आहे, उत्साह वाटणार आहे? मामी मी ऑफिसवरून तुझ्यासाठी लवकर आलोय. हे बघ, मला सांग काय काय करायचंय. आज मी तुला फराळाला मदत करणार आहे. हा, अरे वा, हे बघ पंक्या पण आला. हे पंक्या, काय काय प्लॅनिंग आहे दिवाळीचं? कसलं प्लॅनिंग? काहीच नाही. अरे कसलं प्लॅनिंग म्हणजे काय? तू काय घालणार आहेस, ठरवलेस का काही? हा म्हणजे ठरवलं नाहीये, बघू घालेन काहीतरी. अरे सगळं होणार, फक्त थोडा धीर धरा. मामी हे घ्या, तुम्ही सांगितलेलं सगळं सामान आणलंय. आता तयारी करायला काही हरकत नाही काय पंकज? हो मामी, मला एक महत्वाचा कॉल करायचा आहे, मी आलोच. उद्यावर दिवाळी आहे आणि पहिल्यांदा असं झालंय शाले आपल्या घरात दिवाळीचा माहोलच वाटत नाही बघ. कसला आनंद नाही ना काय नाही, फराळाची तयारी नाही, कसलं चैतन्य नाही, समधी नुसती मरगळ आल्यागत झालंय घर आणि सुन सुन वाटू लागले. वाटणारच ना. जाऊ कसं आहे, एखाद्या चांगल्या पदार्थात माशी पडली ना तर समजा पदार्थ खराब होतोय, तसंच झालं. आता चांगल्यात खोडा घालणारी आली आहे म्हटल्यानंतर कसा उत्साह येणार, कसा आनंद वाटणार? वहिनी पंकज असू दे. तसंही हे सगळं माझ्यामुळेच झालंय. माझ्यामुळेच या घरातली माणसं घराबाहेर आहेत आज. आणि कुठल्या बायकोला आपला नवरा घरी नसताना सण साजरा करावा असं वाटेल? सावित्री, असा काहीच नाही. नाही मामी, ठीक आहे. आता मीच सगळं नीट करेन. मी घेऊन येईन त्यांना परत. अगो नाही, त्यांका परत आणूची काही एक गरज नाही. तसं पण ते परत येल्याने घरातला चैतन्य काय परत येऊचं नाही. उगाच हातात जाईल परत. रवान दे, चांगल्या दिवशी आज वाद नको. वहिनी, आई जे म्हणते ते बरोबर बोलते, तू याच्यात नको पडूस. हा पण एक व्यक्ती आहे जो हा गेलेला आनंद उत्साह परत आणू शकतो. कोण? वहिनी, कोण काय कोण? आपली प्रिया. तिने ठरवलं ना तर हे सगळं ती लगेच नीट करून टाकेल. पण तिला काय झालंय काय माहिती, ती पण रुसून बसलीये. तेही माझ्यामुळेच. माझीच चूक आहे. पण
तुम्ही काळजी नका करू. तुम्हाला पूर्वीची प्रिया परत मिळेल. शब्द आहे माझा. अरे वा, साफसफाई चालू आहे वाटतं. हे बघ, मी तुला सांगितलं ना, सारखं सारखं माझ्याकडे येत जाऊ नकोस. त्याचा उपयोग नाहीये काही. अगं मला बोलायचं ना पण. मला मला काम आहे, वेळ नाहीये. अगं प्रिया, ऐक ऐक ना, निदान 2 मिनिटं तरी प्लीज. हे बघ, मला मान्य आहे तू सांगून सुद्धा मी सारखं सारखं तुझ्या जवळ येते. कदाचित तुला त्रासही वाटत असेल, पण मी खरंच तुला आपलं मानते. तुला माहितीये, या घरातली माझी सगळ्यात जवळची मैत्रीण कोण आहे? तू आहेस. हे बघ, मला माहितीये तू कितीही बोललीस ना तरी तुझाही माझ्यावर जीव आहे. मला खोटं नाही वागता येत ना तुझ्यासारखं. प्रिया ऐक, मला मान्य आहे मी खोटं वागले, पण माझी इच्छा नव्हती. मला तसं वागायला भाग पडलं प्रिया. त्याला मी तरी काय करू? मग मी तरी काय करू? तू का मला सतत कन्व्हिन्स करायला येतेस? प्रिया हे बघ, सणाच्या दिवशी तरी तू माझ्याशी असं वागू नयेस असं मला वाटतं. आणि मी तुझ्याकडे येते कारण तुझे प्रेम करतेस ना माझ्यावर, त्यावर माझा हक्क आहे. प्रेम विश्वासातून येतं. विश्वास गमावलायस आता. प्रिया माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये, कळलं ना? ऐक ना, असं नको ना गं म्हणून. मला एक चान्स दे ना अजून. प्रिया ऐक. हे काय होतं? काय? आता म्हणलीस ना तुझा विश्वास नाहीये माझ्यावर. मग विश्वास नसता तर सावरायला माझा आधार घेतला नसतास. खरं सांग, तुलाही माहित होतं ना मी तुला कधीच पडू देणार नाही. ह्यातच आलं बघ सगळं. हे बघ प्रिया, जे झालं ना त्यासाठी मी खरंच माफी मागते तुझी. मला एकदा माफ कर. मी प्रॉमिस करते, मी परत कधीच कधीच तुझा विश्वास नाही तोडणार. हा कागद भीमाबाईच्या खोलीत सापडला. त्याच्यावर तुमचं नाव आहे. बोल ना, उचकट की थोपाड तुझं. काय झालं? काय 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 झालं? काय? अरे शंभर, हे तुझ्या गावची माणसं लय वंगाळे रे. लय तुडवला मला, लय मारला बघ 2 वड्या पायी. आता अंग दुखतय, पाय लय दुखत्यात. येतो का?
थांब थांब काय चाललंय तुझं? किती वाजले? हा खाली उतर तू आधी, पडशील. हा काय चाललंय मला नीट सांग. अरे जाग करते सगळ्यांना, जाग. दिवाळी असं वाटायला नको का? काय वहिनी? एवढं शिमगा कशाला करायचा? सरळ बोलवायचं की. शाले काही काय बडबडतेस? बरोबर आहे तिचं. हा, डुचके. हा, भारी भारी भारी. अरे अर्जुन दादा आला. बरं झालं तुझं लक्ष गेलं. मी इथे आहे मगासपासून. दादा अरे काय चाललंय? मी पण आलोय. बरं तुम्हाला माहितीये का मी तुमच्या सगळ्यांसाठी खरेदी केलेली आहे. कमाल. या वर्षीची दिवाळी सुद्धा आनंदात आणि उत्साहात आपण साजरी करणार आहोत, जसं दरवर्षी कवठेकर करतात तसं. पण दादा कृष्णाई पाहिजे होती ना. मी खूप मिस करते तिला. ती असती तर अजून मजा आली असती. आठवण येते हो आत्ता भेटायचंय. हो. काय रे बाबा, काय जादू करणार असंच की काय? नाही म्हणजे तुझं काय भरोसा नाही, तू कधी काय करशील. नाही मामी, पण मी विचार करत होतो की दिवाळी निमित्त कृष्णाईला घरी घेऊन यायचं म्हणून. नको. अरे असं का करताय दोघे? आत्ताच तर गेली आहे ना ती. आणि तिची ट्रीटमेंट जास्त महत्वाची. तिची ट्रीटमेंट अशी अर्धवट ठेवून तिला इथं आणायचंय का आपण? नाही ना. आणि प्रत्येक दिवाळीला ती आपल्या सोबत असतेच ना. एखादी दिवाळी घरची चुकली तर काय एवढा मोठा फरक पडणार आहे? तिचं ठणठणीत बरं होणं महत्वाचं आहे की नाही आपल्यासाठी. पुढच्या वर्षी ती असणारच आहे आपल्या सोबत. पण सध्या तिची ट्रीटमेंट जास्त महत्वाची असं मला तरी वाटतं. नाही नाही, विद्याधर म्हणता तर बरोबर हा. ती काही यावर्षी नको आणूया. बरं बरं पटलंय काय. हा चल चल चल. ए पंक्या, अरे, ये रे बघू काय आणलंय दे ना मला. दादाने. अरे काय चाललंय तुमचं? ये रे दादा. प्रिया शेवटी गंगा यमुना एकत्र झाल्याच. वाटलं होतं या वर्षी तरी बॉम्ब फुटेल, पण कसलं काय, फुसका फटाकाच निघाला. शेवटी आपलीच झाली. अच्छा. पाय खाली घे. हा? पाय खाली घे. पायाचं कोण हातात येईल तुझ्या आता. राहिलं. घे खाली. बल्लू शांत बस. दंबोळी नीट त्याला. अरे पाय दुखतो त्यांचा.
वेदना होत आहे. बरं वाटल्याशिवाय कसं काय बोलतील ते? येडा. द्या अनेक चेपतो द्या, बरं वाटेल. बरं वाटतंय ना? अगे हे पिंट्या, बघितलं का? अशी सेवा करायला लागते, तेव्हा देव प्रसन्न होतो आणि मेवा भेटतो. तू आज थांबवू नको, चाल दे. मग आता सांगा, भीमाबाईचा आणि तुमचा काय संबंध आहे? अरे येडा का कुळा तू? अरे भीमाबाई लय मोठी बाई, खानदानी बाई. आणि म्या अरे येड्या, त्यांचा आणि माझा काय संबंध? काय बोलतो तू? हा, पण मग त्यांच्या खोलीत तुमचा कागद कसा काय आला? हा हा हा, कागद आला कारण हे भीमाबाई लय मोठी बाई, खानदानी बाई. ते झालं. पुढे पुढे काय? हा कागद कसा काय आला? कागदाच सांगतो. भीमाबाई लय मोठी बाई, खानदानी बाई. पुढे पुढे सांगा ना. कारण कारण भीमाबाई मोठी बाई, खानदानी बाई. भीमाबाई. हो हो, ए भीमाबाई. अरे बोल की. ए कमळ्या, ये आपलंच खाल्लं पिल्लन गेले ढगात. तुझ्याकडून पाय पण चिपून घेतलं. महामार त्याला काय माहित नाही, उगाच गांडावतंय आपल्याला ते. नाही बल्लू, तुला सगळं माहित आहे. गंडवत नाही तो, फक्त सांगत नाहीये. मगाशी मी त्याला तो पेपर दाखवला ना, मग त्याचे डोळे बोलले. तो काय म्हटलं ऐकलं ना तू? उगाच कशाला जुने मुडदे उखाडताय म्हणून. हा मुडदा उखडून आपल्याला बोलतं करावं लागणार आहे बल्लू. अर्जुन, काय झालं तुम्हाला असं अचानक आत का बोलवलं? बोलायचंय. मग तिथे पण बोलू शकला असतं की. काय आहे, खाजगी गोष्टी मला तुझ्यासारख्या चव्हाट्यावर नाही आणतात. काय झालं अर्जुन? काय बोलायचं? नाही, बोलायचं नाहीये, सांगायचं. या दिवाळीत तू इथे थांबायचं नाहीस. तुझ्या घरी जा. काय? ऐकू नाही आलं का? की न ऐकल्याचं नाटक करतेस. तू नाही थांबायचंच घरी, तुझ्या घरी जा. अर्जुन, पण का? कारण आनंदाच्या क्षणी मला तुझं थोबाड नाही बघायचं. नाही म्हणजे इच्छा नसतानाही या ना त्या कारणाने मला तुझं थोबाड बघावं लागेल आणि सारखा माझा मूड ऑफ. त्यापेक्षा ना तू तुझं तोंड उचल आणि निघून जा इथून. आणि तुझ्या खऱ्या आईला सांग तू कोण आहेस, मी कोण आहे. खरं तर आतापर्यंत सांगायला हवं होतंस, पण तू इतकी निगरगट्ट आहेस ना की नाही सांगितलंस. असो, उद्या सकाळी उठायचं, आपला बोजा बिस्तरा गुंडाळायचं आणि निघायचं. आणि नाही आलीस तरी उत्तमच आहे,
पण किमान दिवाळी संपेपर्यंत तरी येऊ नकोस. ठीक आहे, मी जाते. तुला जर मी नको असेल आणि माझ्या जाण्याने जर घरात आनंद येणार असेल तर मी जाईन. मला आठवण येईल तुझी खूप. पण मी तुझा शब्द पडू देणार नाही अर्जुन. दिवाळी संपेपर्यंत माझ्या मदर माऊलीला सगळं खरं सांग.